नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. वास्तुशांतीनंतर आम्ही लगेचच संगमनेरला राहायला आलो नाही. थोरली मुलगी स्नेहल अकोले कॉलेजला 12वीला होती. तिची 12वी पूर्ण झाल्यावर 4 मे 2006ला मी सहपरिवार संगमनेरला राहायला आलो आणि एक नवं पर्व सुरू झालं. धनश्रीने सह्याद्री विद्यालयात 10वीला प्रवेश घेतला. संगमनेरला बिऱ्हाड हलवायच्या आठवडाभर आधीच ती चुलत भाऊ अण्णासाहेब खर्डे सरांच्या घरी शाळेसाठी येऊन राहिली. प्रसादनं 6वीसाठी सह्याद्रीमध्ये प्रवेश घेतला. याच वर्षी स्नेहल इंजिनिअरिंगसाठी बारामतीला गेली. माझा संगमनेर ते निळवंडे असा रोजचा प्रवास सुरू झाला. 2011 साली स्नेहल BE झाली. त्यानंतर तिनं पुण्यात CDAC हा कोर्स पूर्ण केला आणि ती पुण्यात IT क्षेत्रात नोकरीला लागली. दरम्यान तिचं लग्न संगमनेरजवळील कोल्हेवाडी गावच्या वैभव वामन या BTech पदवी धारण केलेल्या तरुणाशी 30 डिसेंबर 2012 रोजी यथासांग पार पडलं. या लग्नात दादा आणि बाई दोघंही नवीन कपड्यात मिरवले. संगमनेरला राहायला आल्यानंतर दादा एका रविवारी गावातील दशक्रिया विधीसाठी संगमनेर खुर्दला प्रवरेच्या उजव्या तीरावर आले होते. सकाळी विधी उरकल्यानंतर ते माझ्याबरोबर घरी आले. त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक. त्यांनी प्रसादला घेऊन आमच्या बेडरूममध्ये बैठक मारली. बराच वेळ ते नातवाला त्यांचा परिस्थितीशी झालेला झगडा सांगत बसले. माझं शिक्षण चालू असताना झालेली ओढाताण ते नातवाला रंगवून रंगवून सांगत होते. नातवाला आश्वासित करताना ते म्हणाले, प्रसाद, मला त्या येळी फार कळत नव्हतं. म्या तुझ्या बापाला अजूक शिकवायला पाहिजे होतं. तुझा बाप लई हुशार होता. त्यावेळी म्या वावराची आशा सोडली असती तर त्यो अजूक मोठा साहेब झाला असता. पण भुंड्याखालचं वावर निघून गेलं तर भावकी अनगाव काय म्हणल याचा विचार करीत बसलो. तुझ्यासाठी मात्र मी वावर बी हिकायला तयार आहे. तू शिक, कलेक्टर व्हाय कलेक्टर. तुला पैसा कमी पडू देणार नाही. तुझ्या बापाच्या वक्ताला माझ्यात ना डेअरिंग नव्हतं आणि शिक्षणाच्या फायद्याचा अदमास बी नव्हता. आता माझं डोळे उघडल्यात. तू नुसता शिकत राह. पैसा पुरवायचं काम मायाकडं. नातवाच्या रूपानं आजोबा मोठ्या स्वप्नांची पूर्तता करू पाहत होते. तेवढ्यात धाकटी मुलगी धनश्री आपल्या आज्याला म्हणाली, बाबा, त्याला एकट्यालाच नाही शिकायचंय, मला बी शिकायचंय. मी कलेक्टर होऊन दाखवते. तुम्ही माझ्यासाठी जमीन विकायची तयारी ठेवा. तेव्हा पारंपरिक मानसिकतेने ओतप्रोत भरलेला तो पितामह उद्गरला, तुझं शिकून आम्हाला काय उपयोग? तू दुसऱ्याचं धन. तसं बी पोरी हुशार नसत्या. माझा प्रसाद नक्की काहीतरी बनवून दाखवीन. त्यावर धनश्री त्यांना म्हणाली, बाबा, बघाच तुम्ही कोण पुढे जातंय ते. काही दिवसांनी तुम्हीच म्हणाल, सोनीसाठी वावर इकलं असतं तर बरं झालं असतं. आणि तसंही त्या दिवट्यापेक्षा आम्ही पण त्या कशातच कमी नाही. खरं म्हणजे प्रसादच्या भुपाळीसोबत आता दादांची भैरवी सुरू झाली होती. मानवी जीवनाचं कालचक्र या गतीनं आणि याच नियमानं पुढं जाणार होतं. आयुष्याच्या वाटचालीत विचारांचा हा बॅटन दादा रिले शर्यतीप्रमाणे नातवाकडं सोपू पाहत होते. आजोबा आणि नातीचं हे भांडण चालू असतानाच त्यांच्या सुनबाईनं त्यांना जेवायला बोलवलं आणि भांडण विरघळून गेलं. झोळ्याला गेलो की दादा त्यांना चालता येत नसल्याची तक्रार करायचे. मला मऊ सोलच्या वाहनं आणून दे म्हणायचे. एकदा दोनदा मी तशा स्लीपर नेऊनही दिल्या, पण त्यांचा त्रास कमी झाला नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांचा उजवा पाय मला दाखवला. मी त्यांचा तळपाय नीट न्याहाळला. तेव्हा लक्षात आलं की दादांच्या तळपायाला 2-3 ठिकाणी कुरपं झाली होती. चालताना या कुरपांच्या जागी कठीण खडा दगड आला की काटा रुतल्यासारख्या वेदना व्हायच्या. त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं. त्यांची ही अवस्था पाहून मी त्यांना डॉक्टर शेळकेंना दाखवलं. त्यांनी शस्त्रक्रिया करून तळपायातील कठीण झालेली त्वचा, ज्याला आपण कुरपं किंवा कॉन म्हणतो, ती काढून टाकावी लागतील असं सुचवलं. त्याचवेळी ऑपरेशन करून 3ही ठिकाणची कुरपं काढून टाकण्यात आली. 1 इंच लांबीचा शरीराला त्रासदायक ठरणारा त्वचेचा कठीण भाग काढून टाकला. बँडेज केलं आणि घरी आणलं. या वयात दादा वजनानं खूप हलके झाले होते. गाडीच्या मागच्या सीटवरून दोन्ही हातांनी उचलून अगदी सहजगत्या आम्ही त्यांना बिछाण्यावर नेलं. पाय जमिनीवर टेकवायचा आणि पाण्यात भिजवायचा नसल्यानं सकाळच्या सगळ्याच विधींसाठी त्यांना माझी मदत लागे.
कधी काळी अंगाखांद्यावर खेळवलेल्या लग्न झालेल्या आपल्या लेकाला अगदी परवापर्यंत आपण सायकलच्या कॅरियरवर मागं बसवून दवाखान्यात नेऊन परत उलट्या चढावानं सायकल दामटत झोळ्याला नेल्याचं त्यांना आठवत होतं. त्याच लेकानं दोन्ही हातांची झोळी करून अलगद आपल्याला घरात न्यावं याचं त्यांना कौतुक वाटलं. मी सहजच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. भाऊ, आता मी थकलो. माझं शरीर पार हलकं झालं. 8 दिवसांनी बँडेज बदलून दादांना झोळ्याच्या बंगल्यात पोहोच केलं. तेव्हा आळीतले बरेच बाळगोपाळ गोळा झाले होते. एखाद्या वृद्ध व्यक्तीला दोन्ही हातांनी गुडघे आणि मानेच्या खाली हात घालून उचलतानाचं दुर्मिळ दृश्य बघून लहान मुलं टाळ्या पिटत होते आणि ओळखीच्या नातवांकडे पाहत दादाही हसत होते. कालांतरानं त्यांचा उजवा पाय बरा झाला, पण 2 वर्षांनी डाव्या तळपायातील खुरपाचं ऑपरेशन करावं लागलं. धनश्रीनं 2009 साली संगमनेरला अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात BE कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला आणि ती 2013 साली ग्रॅज्युएट होऊन चेन्नई येथील VIT संस्थेत MTech कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दाखल झाली. या दरम्यान ती फ्रान्समधील पॅरिस स्थित इन्फ्री युनिव्हर्सिटीत 7 महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी गेली. 2005 साली ती पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून पुण्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत झाली. 31 डिसेंबर 2016 रोजी तिचा विवाह संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील विजय थोरात या पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचा स्नातक असणाऱ्या आणि IIT मुंबईतून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या युवकाशी संपन्न झाला. या विवाह समारंभानं दादा अतिशय खुश दिसले. धनश्रीच्या पॅरिसच्या इन्फ्री विद्यापीठातील जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि तैवान या देशांतील 7 वर्गमैत्रिणी या विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. स्टेजवरील त्यांची भारतीय वेशभूषेतील उपस्थिती अतिशय नयन मनोहर होती. नाकीडोळी सुंदर असणाऱ्या या 7 गौरांगणा स्वर्गातील अप्सरा भासत होत्या. कार्यक्रमाचा केंद्रबिंदू त्यांच्याकडे सरकला होता. विवाहवेदीवरील वधूवरांकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. जवळपास 3,500 पाहुण्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. धनश्रीच्या पाठीमागं तत्कालीन आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे मामाच्या रूपात उभे होते. जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव रोहिदास लांडगे आणि राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थितांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात वधूवरांना आशीर्वाद दिले. त्याआधी राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड वधूवरांना आशीर्वाद देऊन गेले. जलसंपदा खात्यातील मजुरापासून तर सचिवापर्यंत ज्या ज्या व्यक्तींशी माझा संबंध आला ते सर्व स्नेही या सोहळ्यास उपस्थित होते. अतिशय दिमाखदार सोहळा संपन्न झाल्यावर दादा भरलेल्या हॉलमध्ये माझ्याजवळ आले. त्यांनी मला जवळ घेतलं आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, भाऊ, आजच्या लग्नानं माझे डोळे निवले. तुझं वैभव पाहून मी भरून पावलो. मला 4 माणसं कधी गोळा करता आली नाही, पण तू जत्रा भरवलीस. एवढे मंत्री संत्री कधी माझ्या मांडवाला आले असते. तू आता समाजात मान्यता पावलास. उकिरड्याची दैना एक ना एक दिवस फिटतेच, तशी माझी बी दैना आता फिटली. एवढं बोलल्यावर त्यांचा कंठ दाटून आला. पुढे त्यांना बोलताच आलं नाही. आपल्या मुलाचा जीवनपट त्यांच्यासमोर उलगडत गेला. गवंड्याच्या हाताखाली माल देणारा बिगारी ते जलसंपदामधील जबाबदार अधिकारी आणि आर्थिक परिस्थितीमुळे बिजवराला बहीण देणारा भाऊ ते तालुक्याच्या ठिकाणी मंत्री, अधिकारी व परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत मुलीचा देखणा लग्न सोहळा संपन्न करणारा बाप, इथपर्यंतचा लेकाचा प्रवास त्यांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. धनश्रीच्या या देखण्या लग्न सोहळ्यामुळे माझाही आत्मविश्वास दुणावला. आपण समाजात प्रस्थापित झाल्याची भावना वाढीस लागली. अहंकारानं माझ्या छातीचा फुगा काही इंचानं फुगला. अर्थात छातीचा फुगा अचानक फुगला नव्हता. केवळ पदामुळे किंवा पैशांमुळे हा बदल झाला नव्हता. जलसंपदा खात्यात शाखा अभियंता हे अभियंता श्रेणीतील पदाच्या उतरंडीतील सर्वात खालचं पद. गमतीनं मी समवयस्क मित्रांमध्ये नेहमी बोलायचो, मी धड गवंडीही नाही आणि धड अधिकारीही नाही. अर्धनारी नटेश्वर आहे मी. शेळीच्या शेपटासारखी माझी अवस्था आहे. धड माशा हाकलवता येत नाहीत आणि नीट लाजही राखता येत नाही. त्यामुळे पदाचा गर्व नक्कीच वृथा होता. पैशाचं म्हणाल तर नोकरीला लागल्यानंतर 4 बहिणी आणि 2 मुली याशिवाय आम्ही 2 भाऊ अशी 8 जणांच्या लग्नाच्या खर्चाची जबाबदारी मला घ्यावी लागली होती.
बहिणींचं मुलींचं शिक्षण, शेतीचा विकास या सगळ्या कारणांनी नोकरीतील पगार त्या वेळी संपून गेला होता. तेव्हा गाठीला पैसाही नव्हता. तरीही दादांच्या मते मी समाज मान्यता पावलं होतं आणि याचं महत्त्वाचं कारण होतं मला निळवंडे धरण आणि पिंपळगाव खांड धरणाच्या बांधकामात योगदान देण्याची मिळालेली संधी. या संधीचा फायदा घेऊन मी मिळवलेला लोकसंग्रह. 1994 साली मी निळवंडे धरणाच्या कामावर योगदान द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून 2010 सालापर्यंत सलग 17 वर्ष मी बांधकामावर होतो. या 17 वर्षात धरणाच्या खोदाईचा कार्यभार पुनर्वसन उपविभागाकडून हस्तांतर करून घेतल्यापासून तर धरणात पाणी साठेपर्यंतच्या कालावधीत अनेकविध घटनांचा मी साक्षीदार होतो. धरणाच्या डाव्या बाजूकडील 577 मीटर तलांक पाया खोदाईपासून तर धरणाच्या अनुत्सारी भागातील 642 मीटर तलांकापर्यंतच्या 65 मीटर उंचीच्या बांधकामात माझा सक्रिय सहभाग होता. धरण माथ्यावरील रोडच्या कठड्यासह मुक्तांतर धरून केवळ 10 मीटरचं काम शिल्लक राहिलं असताना राज्य शासनाच्या निर्देशानुसार जलसंपदा खात्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द झाल्यानं मला मी पगार घेत असलेल्या नाशिक येथील कडवा कालवा विभागात हजर व्हावं लागलं आणि माझं धरणाच्या भिंतीवरील पोटपाणी थांबलं. गेल्या 17 वर्षांच्या कालावधीत मी धरणातील केवळ दगडी भिंत नव्हे तर धरणाला धरणाचं रूप देणाऱ्या विविध उपअंगांचंही काम पूर्ण केलं. माझ्या सुदैवानं माझ्याकडं धरणाच्या मध्यरेषेसह धरणातील विविध घटकांचा लाईन आऊट देण्याच्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी होती. धरणाच्या बांधकामाच्या उंचीसाठी डम्पी लेव्हल, ऑटोमॅटिक लेव्हल, टोटल स्टेशन या आधुनिक उपकरणांच्या साहाय्यानं तलांक देण्याचंही काम माझ्याकडेच होतं. धरणाचे अगदी महत्त्वाचे भाग असणारे फाउंडेशन गॅलरी, इन्स्पेक्शन गॅलरी, उत्सारी भागातील ग्लेशियसचं कॉन्क्रीट, जलक्षोभनाशक कुंड, त्यातील ड्रेनेज व्यवस्था, त्याच्या गाईड वॉल, स्प्रे वॉल, एंडवियर, उत्सारी भागातील 641.500 मीटर उंबरठा पातळी असणाऱ्या 5ही गेटमधील पियरच्या फाउंडेशनचं कॉन्क्रीट, धरणाच्या भिंतीतून भंडारदरा धरणाचं आवर्तन सोडण्यासाठी केलेली व्यवस्था, त्याचा 4 मीटर व्यासाचा पेनस्टॉक, ऊर्ध्व भागाकडील ट्रॅश रॅक, आपत्कालीन द्वार, अधोभागाकडील एस बेंड, एच बेंड, बल्कहेड, वायपीस, त्यावरील नियंत्रक सेवाद्वार, या आवर्तनासाठी निर्माण करण्यात आलेली जलक्षोभनाशक रचना यांच्या संपूर्ण बांधकामाच्या जबाबदारी व्यतिरिक्त निळवंडे धरणातून पाणी सोडण्यासाठी डाव्या बाजूच्या डोंगरातून खोदलेल्या बोगद्याचं लाईन आऊट, संगमनेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विमोचकाचा लाईन आऊट, बांधकामासाठी नदीपात्रात ठेवलेल्या नदी विमोचकाचा लाईन आऊट देण्याचं काम पूर्णांशानं माझ्याकडे होतं. त्यामुळे माझी धरण बांधकावरील रोजची उपस्थिती अनिवार्य होती. अभियंत्याच्या या नियमित कामाबरोबरच धरणग्रस्तांचे प्रश्न, दगडखाणीतील वाद, ठेकेदारांशी सुसंवाद, हात उद्भवणारे विविध प्रसंग, मजुरांच्या समस्या यातही मी लक्ष घालत होतो. अभियंता हा माझा पेशा होता, पण निळवंडे धरणाचं बांधकाम हा माझा श्वास झाला होता. या प्रदीर्घ काळात माझ्या वरिष्ठांचा विश्वास व मर्जी संपादन करण्यात आणि सहकाऱ्यांशी मनानं जोडून घेण्यात मी यशस्वी ठरलो. परमेश्वरानं आपल्यावर मुद्दाम जबाबदारी टाकलेली आहे आणि स्वकर्मसुमनांनी आपण त्याची पूजा केली पाहिजे अशी माझी आध्यात्मिक भावना होत गेली. रोजीरोटीच्या कामाला भगवंताच्या उपासनेचं स्वरूप आलं. बांधकामातील तांत्रिकदृष्ट्या कठीण आव्हानांना सामोरं जाण्यात थ्रिल वाटायला लागलं आणि शरीर व मनानं मी निळवंडेमय होत गेलो. निळवंडे धरणावरील माझा शेर संपल्यावर मी कडवा कालवा विभागातील दिंडोरी तालुक्यातील उनंदा नदीवरील पुणेगाव धरणाच्या वितरिकेचं 4 कोटींचं काम पूर्ण करून 2000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणलं आणि त्यानंतर 2012 साली जून महिन्यात पुन्हा संगमनेरला लघु पाटबंधारे विभागातील अकोलेतील उपविभागात हजर झालो. या उपविभागाकडे असणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आली. याच काळात अकोले तालुक्यातील टाकळी, गर्दनी, खानापूर, सुगाव खुर्द या शिवारात कालव्याचं काम धडाक्यात सुरू झालं. याशिवाय म्हाळादेवी शिवारातील डाव्या कालव्यावरील जलसेतूचं कामही सुरू केलं. ही जबाबदारी शिरावर असतानाच तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी मुळा नदीवरील पिंपळगाव खांड या 600 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आणि 1778 हेक्टर सिंचन क्षेत्र असणाऱ्या धरणाची जबाबदारी अकोले तालुक्याच्या तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार माझ्यावर सोपवली. पिंपळगाव खांड धरणाचा पहिला दगड
घारगाव येथील जनार्दन आहेर यांच्या हस्ते 13 एप्रिल 2013 रोजी बसवला. सप्टेंबर 2012 ते डिसेंबर 2020 या 9 वर्षांच्या काळात धरणाचं बांधकाम पूर्ण करून त्याचं अंतिम देयक ठेकेदाराला अदा करून मी निश्चिंत झालो. पिंपळगाव खांड धरणाचं निम्म अर्धकाम झालं असतानाच त्याच्या बुडीत क्षेत्रातील अकोले कोतुळ राज्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली जाणार होता, म्हणून उच्च तलांक पुलाचं अंदाजपत्रक बनवलं. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुलाच्या कामास सुरुवात केली. मुळा नदीपात्रातील साचलेल्या पाण्यात पुलाच्या पायाचं अतिशय आव्हानात्मक तांत्रिक काम पूर्ण करून 2021 पर्यंत सर्व पियर्स त्याच्या कॅपसह उभ्या राहिल्या. आता केवळ स्लॅब टाकायचा बाकी होता. अशा अवस्थेत 30 जून 2021 रोजी मी सेवानिवृत्त झालो. या सगळ्या कालावधीत घरच्या आघाडीवर माझं पूर्ण दुर्लक्ष झालं, परंतु सुनीतानं कौटुंबिक जबाबदारी आनंदानं निभावली. 3 मुलांचं सुसंस्कारांसह संगोपन करून ते शिक्षणात मागं पडणार नाहीत याची दक्षता घेतली आणि बाकीचं काम परमेश्वरानं कडेला नेलं. या प्रदीर्घ कालावधीत कौटुंबिक पातळीवर अनेक घटना घडल्या. 2006 साली संगमनेरला राहायला आल्यानंतर सुनीताचे नात्याने भाऊ असणाऱ्या डॉक्टर सुधीर तांबे यांनी माझ्या परिवारावर मायाची अखंड पाखर धरली. 2006च्या रक्षाबंधनासाठी ते घरी आले असताना राखी बांधून औक्षण करताना त्यांच्या बहिणीनं अर्थात सुनीतानं इडापिडा टळो नी माझ्या भावाला बळीचं राज्य येवो या आशीर्वादासह माझा भाऊ पुढच्या रक्षाबंधनाला आमदार म्हणून माझ्या घरी येवो अशी इच्छा उच्चारवानं व्यक्त केली. तिची शुद्ध अंतःकरणातील आर्त प्रार्थना परमेश्वरानं ऐकली आणि डॉक्टर तांबे खरोखरच पुढच्या रक्षाबंधनाच्या वेळी आमदार म्हणूनच माझ्या घरी आले. त्याआधी मध्ये दिवाळी येऊन गेली. भाऊबीजेला डॉक्टर तांबे आले असताना त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघातून मिळालेल्या तिकिटाबाबत आमची चर्चा सुरू होती. त्यावेळी सुनीता डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर साहेब, तुम्हाला पक्षानं संधी दिली आहे, पण मतदारसंघ खूप मोठा आहे. प्रचारासाठी खूप पैसा लागेल. तुमची मना नसेल तर तुम्हाला आर्थिक मदत देऊ इच्छिते. केवळ पैशाअभावी माझा भाऊ आमदार होऊ शकला नाही असं घडायला नको, म्हणून मी माझ्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला आर्थिक मदत करण्याची तयारी केली. बहिणीचं हे शुभवचन डॉक्टरांनी ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. भरल्या कंठानं ते तिला म्हणाले, ताई, पैसे नको मला. तुझा आशीर्वाद मला लाख मोलाचा आहे. तुझ्यासारख्या बहिणींच्या आशीर्वादाच्या बळावर मी नक्कीच आमदार होईन. पुढच्या काळात या भावा बहिणीचं हे आत्मिक नातं अधिक दृढ आणि घट्ट होत गेलं. धनश्रीच्या लग्नात सुनीताचा धाकटा भाऊ भगवान यांचा नवरीच्या पाठीमागं उभं राहण्याचा मान असताना सुनीताने तो सन्मान भगवानरावांना सांगून आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना दिला. त्यांनीही ही जबाबदारी भाचीची सासरी पाठवणी करेपर्यंत हॉलमध्ये थांबून पार पाडली. त्यांनी सुनीताला सख्ख्या बंधूचं प्रेम दिलं. बऱ्याचदा भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनाला डॉक्टर साहेब सकाळीच माझ्या घरी येऊन सुनीताकडून औक्षण करून दुसऱ्या कार्यक्रमासाठी घाईघाईनं निघून जात. पाठीमागून धावपळ करीत सौ दुर्गाताई त्यांना गाठण्याचा प्रयत्न करत घरी येत, पण तोपर्यंत डॉक्टर साहेब निघून गेलेले असत. मग दुर्गाताई सुनीताशी भांडत, तुमच्या भावाला बहिणींकडून ओवाळून घ्यायचं समजतंय, पण बहिणीला ओवाळणी द्यायचं मात्र विसरून जातात. तुम्ही बहिणी तुमच्या भावाला काही बोलणार नाही, पण भाऊजाईला दोष लावणार. असं म्हणून सोबत आणलेली साडी चोळी, दिवाळीचा फराळ आणि ओटी भरण्याचं सामान असलेली भली थोरली पिशवी सुनीताच्या हातात द्यायच्या. सुनीता यावेळी मनातून खूप खुश असायची. श्रीकृष्ण द्रौपदीचं हे नातं बघून मला त्यांचा हेवा वाटायचा. दुर्गाताई आणि डॉक्टर सुधीर तांबे हे दाम्पत्य म्हणजे अद्वैताचं सुंदर उदाहरणच होते. त्यांना लाभलेल्या सन 2022च्या यशवंत वेणू पुरस्कारानं त्यावर शिक्कामोर्तबत झाल्याचं मला वाटतं. आमदाराबरोबर असणाऱ्या या नात्याचा सुनीतानं किंवा मी कधीच गवगवा केला नाही. निळवंडे धरणाच्या कामावर असताना एकदा नामदार श्री बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी बांधकामाला भेट दिली. धरणाच्या कामाचे नकाशे ड्रॉइंग बोर्डवर लावून त्याची माहिती पाहुण्यांना देण्याची जबाबदारी तत्कालीन कार्यकारी अभियंता सुनील प्रदक्षिणे यांनी माझ्यावर सोपवली होती. धरणस्थळी मंत्री महोदय आल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी त्यांना माझी ओळख करून दिली. तेव्हा पटकन आमदार डॉक्टर तांबे त्यांना म्हणाले, ते माझे मेहुणे आहेत, आमची ओळख 20 वर्षांपासून आहे.
पाहुण्यांची साईट भेट संपल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी तुम्ही मला इतके दिवस हे नातं का सांगितलं नाही अशी पृच्छा केली. अर्थात मी गप्प बसलो. 2011 साली मी नाशिकला कडवा कालवा विभागात कार्यरत होतो. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी डॉक्टर तांबे आमच्या कार्यालयात आले. मला तिथं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मी निळवंडे धरण सोडून इकडं कसा आलो यासंबंधी त्यांनी विचारणा केली. तेव्हा मी त्यांना प्रतिनियुक्तीचा मुद्दा सांगितला. आमच्या दोघांची जवळीक बघून कार्यालयातील सहकार्यांना नवल वाटलं. ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. त्याच वर्षी पावसाळी अधिवेशनात त्यांनी मला विधान भवनात भेटीसाठी बोलवलं. विधान भवनातील प्रवेशासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण करून ते मला तत्कालीन जलसंपदा मंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे घेऊन गेले. परंतु बदल्यांच्या विहित कालावधीची मुदत संपल्यानं नामदार साहेबांनी बदली करण्याबाबत असमर्थता दर्शवली. पुढच्या वर्षी म्हणजे 2012 सालच्या जून महिन्यात मला कल्पना नसतानाच संगमनेरला लघु पाटबंधारे विभागाकडील माझ्या बदलीचे आदेश मला खात्यामार्फत प्राप्त झाले आणि मी जूनमध्येच संगमनेरला रुजू झालो. कष्टाळू आणि प्रामाणिक अधिकाऱ्यानं आपल्या कार्यक्षेत्रात विकासाचं काम करावं यासाठी त्यांनी अशा अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांची कायमच पाठराखण केली. त्यांच्या या विधायक सकारात्मक दृष्टिकोनामुळे मला निळवंडे धरणानंतर पिंपळगाव खांड धरणाच्या बांधकामातही योगदान देता आलं. रावसाहेब म्हस्के, डॉक्टर सुधीर तांबे, मधुकरराव पिचड, बाळासाहेब थोरात या राजकीय धुरंधर नेत्यांच्या पाठबळामुळे मला माझ्या जन्मभूमीत अभियंता म्हणून काम करण्याची मोठी संधी प्राप्त झाली. धनश्रीच्या लग्नानंतर दादांची प्रकृती हळूहळू वार्धक्याकडे झुकू लागली. त्यांना कुठलाही आजार नव्हता, पण त्यांचं जेवण कमी होत गेलं, वजन कमी झालं. निसर्गात एखादा वृक्ष त्याची आयुष्य मर्यादा संपल्यानं सुकून वाळून जावा तसे दादा निष्पर्ण निस्तेज होत चालले. एका क्षणी त्यांची रोजची हालचाल थांबली आणि ते अंथरुणाला खिळले. वैद्यकीय उपचार देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, कारण ते आजारी पडलेच नाहीत. शरपंजरी देहानं अंथरुणावर असतानाच एक दिवस ते त्यांच्या सुनेला म्हणजे सुनीताला म्हणाले, मला संगमनेरच्या बंगल्यावर यायचंय. तुझ्या हातच्या 4 चपात्या खाऊन पोटभर जेवायचंय. सुनीतानं त्यांची इच्छा आनंदानं मान्य केली, पण नियतीच्या मनात वेगळेच विचार होते. त्यांची संगमनेरच्या बंगल्यात येऊन जेवण घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली आणि 19 मार्च 2018 रोजी मुळगंगा देवीच्या यात्रेच्या दिवशी दादांनी अखेरचा श्वास घेतला. एक पर्व संपलं. त्यांचं मळईतल्या बंगल्यातून फटफटीवर बसून गव्हाळीतला ऊस पाहायला जाण्याचं स्वप्न साकार झालं. 7ही अपत्यांचा संसार मार्गी लागला. कृतार्थ मनानं त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि माझ्या आयुष्यातील आजीनंतर सावलीचं दुसरं निसर्गदत्त हक्काचं झाड वार्धक्यानं वठून गेलं.